नमस्कार मित्रांनो, सध्या प्रत्येकाला शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवून रातोरात श्रीमंत व्हायची इच्छा निर्माण होत आहे. तर कशा पद्धतीने शेअर मार्केटमध्ये तुम्हाला इच्छा तुमची जागृत केली जाते, कशा पद्धतीने तुम्हाला खोटे प्रॉफिट दाखवले जातात आणि कशा पद्धतीने खोट्या ॲड रन केल्या जातात, जेणेकरून तुमच्यासुद्धा मनात शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची किंवा शेअर मार्केटमध्ये थोडाफार पैसा गुंतवून लाखो रुपये कमवायची इच्छा निर्माण केली जाते, त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा पाहूया, प्रत्येकाला शेअर मार्केट का करावं असं वाटतं. प्रत्येकजण काय करत आहे, जॉब करत आहे किंवा बिझनेस करत आहे, कोणत्या ना कोणत्या मार्गातून स्वतःचा थोडाफार पैसा सेव्हिंग करण्याचा प्रयत्न करत आहे. फॉर एक्झाम्पल, मी जॉब करतोय. जॉब केल्याच्या नंतर काय होतं की 1-2 वर्ष 3 वर्ष मी कंटिन्यू जॉब करत असताना काय होतं, थोडेफार पैसे सेव्ह करत असतो. 1 लाख 2 लाख रुपये माझ्या अकाउंटला सेव्ह राहतात. त्यानंतर मला असं वाटतं की यार हे 1 लाख 2 लाख रुपये माझ्या अकाउंटला असेच पडलेले आहेत, मी काय करू की कुठंतरी इन्व्हेस्टमेंट करेन. की इन्व्हेस्टमेंट कशा दृष्टीने की बाबा ह्या 2 लाखाचे मला थोडेफार पैसे रिटर्नमध्ये भेटतील. अशा दृष्टीने तुम्हाला काय होतं, मोबाईलवरती तुमचे व्हॉट्सअप, इंस्टाग्राम किंवा यूट्यूब अशा चॅनलवर तुम्हाला शेअर मार्केट विषयी माहिती भेटते. किंवा शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट केल्याच्या नंतर लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केले, काही लोक लाखाचे एका दिवसाला डबलसुद्धा पैसे कमवतात, अशी तुम्हाला ॲड दिसते. तुम्ही सुद्धा काय करता की शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट करण्याच्या दृष्टीने विचार करता की बाबा ठीक आहे, हा एखादा इन्फ्लुएन्सर चांगला आहे किंवा चांगल्या पद्धतीने गाईड करतोय, आपण ह्याच्याकडे क्लास लावूया किंवा ह्यांनी सांगितलेल्या पद्धतीने पैसा इन्व्हेस्ट करूया. तर कशा पद्धतीने तुम्हाला तिथं गंडवलं जातं त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा जी ॲड रन केली जाते, ॲड म्हणजे कसं की एखादा यूट्यूब चॅनल क्रिएट केला जातो किंवा एखादा इंस्टाग्राम चॅनल रन केला जातो. त्यावर काय केलं जातं की एखाद्या क्लोन ॲप्लिकेशनचं खोटं प्रॉफिट दाखवलं जातं. खोटं प्रॉफिट म्हणजे कसं की क्लोन ॲप्लिकेशन आहे, ते दिसायला सेम टू सेम एंजल 1, जिरोधा, अपस्टॉक, यम स्टॉक किंवा 5 पैसा ह्यासारखे ॲप्लिकेशन आहेत. ते ॲप्लिकेशन म्हणजे काय, दिसायला सेम टू सेम ओरिजिनल ॲप्लिकेशनसारखे ॲप्लिकेशन असतं. आता क्लोन ॲप्लिकेशनबद्दल भरपूर नवीन युवकांना, जे नवीन आहेत, जे शेअर मार्केटमध्ये नवीन आहेत, त्यांना क्लोन ॲप्लिकेशनबद्दल काहीही माहीत नाही. त्यांना कसं वाटतं की बाबा हे सर आहेत ना, दिवसाला 1 लाख रुपयाचा प्रॉफिट कमवतात. तुम्ही काय करता, शहानिशा करण्यासाठी त्यांचा कमेंट बॉक्स ओपन करता. कमेंट बॉक्समुळे ते तुम्हाला अशा असंख्य कमेंट दिसतात, पॉझिटिव्ह कमेंट, की फॉर एक्झाम्पल, सर तुमच्यामुळे माझा लॉस रिकवर झाला, सर तुमच्यामुळे माझे लाखाचे 2 लाख झाले, सरांचं ॲनालिसिस म्हणजे एकदम मार्केट ऑफ द किंग आहे, सर म्हणजे मार्केटचे किंग आहे, सर म्हणजे मार्केटचा बादशाह आहे. अशा इतक्या भारी कमेंट दिलेल्या असतात की तुमच्यासुद्धा मनात त्या सरांबद्दल आदर निर्माण होतो. तुम्हाला सुद्धा असं वाटायला लागतं की यार सरांचं ॲनालिसिस आणि सर 100% मार्केटमध्ये एकदम किंग आहे. मग तुम्ही सुद्धा काय करता, तुम्ही सुद्धा तुमचा कष्टाचा पैसा सरांकडे क्लास लावता किंवा सरांनी सांगितलेल्या पद्धतीने ॲनालिसिस करायला सुरुवात करता. ही झाली पद्धत की बाबा तुम्हाला स्वतःच्या जाळ्यात अडकवण्याची. आता दुसरी पद्धत म्हणजे काय, दुसरी पद्धत आहे 9 रुपयाच्या क्लासेसचं गाजर देणं. गाजर म्हणजे काय की सध्या शेअर मार्केटच्या संदर्भात यूट्यूबला किंवा इंस्टाग्रामला 9 रुपयाचे ॲड रन केलेल्या जात आहे. 9 रुपयाची ॲड म्हणजे काय की ते ॲडमध्ये तुम्हाला सांगणार परफेक्ट एंट्री कुठे घ्यायची, परफेक्ट स्टॉप लॉस कुठं लावायचा, परफेक्ट एक्झिट कसं घ्यायचं, प्राइस ॲक्शन कशी शिकायची, प्राइस ॲक्शन शिकल्याच्या नंतर कोणत्या ट्रेडमध्ये कोणत्या वेळेस एंट्री घ्यायची, कधी एक्झिट करायचं, याचं प्रॉपर नॉलेज मी तुम्हाला 9 रुपयाच्या क्लासेसमध्ये देणार आहे. मित्रांनो, एक फॉर एक्झाम्पल लिहून चला की 9 रुपयामध्ये तुम्हाला लाखोंचा प्रॉफिट होत असेल तर हे चुतिया लोक 9 रुपयाचा क्लास विकून तुम्हाला काय साध्य करणार आहे. ठीक आहे, 9 रुपयाचे असे नालायकपणा यूट्यूब, इंस्टाग्राम अशा चॅनलवर करण्यापेक्षा 4-2 क्वांटिटी जास्त स्वतः ट्रेड घेतला तर स्वतःचा आर्थिक फायदा जास्तच होईल ना. कशाला लोकांना म्हणजे लालच दाखवायचे की बाबा माझ्याबरोबर दुसऱ्याला श्रीमंत करायचं आहे. आज भावाला मदत करत नाही आणि 9 रुपयात तुम्हाला करोडपती बनवण्याचा प्रयत्न करते. परंतु हे 9 रुपयाचं गाजर तुम्हाला कशा पद्धतीने उद्ध्वस्त करतो याचं एक्झाम्पल सांगतो. 9 रुपयाचा क्लास लावणार तुम्ही. 9 रुपयाच्या क्लासला त्या 3 तासाच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल सांगणार की इथे एंट्री घ्यायची, अशा पद्धतीने एक्झिट करायचं, अशा पद्धतीने प्रॉफिट कमवायचं. दिवसाला समजा 500 रुपयाचं प्रॉफिट झालं तर 20 ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला 20,000 रुपये महिन्याचे आरामशीर भेटते. जास्त लालच न ठेवता हळूहळू तुम्ही कन्सिस्टन्सी प्रॉफिट करत चला. एक दिवस तुम्ही सुद्धा माझ्यासारखं लाखो रुपये प्रॉफिट कमवता. हा आपला बेसिक कोर्स आहे. 9 रुपयामध्ये संपूर्ण शेअर मार्केट तुम्हाला सांगता येणार नाही, कारण शेअर मार्केट भरपूर मोठं आहे. त्यात भरपूर अशा कन्सेप्ट आहेत की या 3 तासात सांगणं अशक्य आहे. जर कुणाला हे लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही काय करा, माझा एक मास्टर क्लास आहे, त्याची फी 30,000 रुपये आहे. तुम्ही काय करा, त्या क्लासला जॉईन व्हा. ठीक आहे, तुमचे 30,000 रुपये वन टाईम जातील, पण तुम्हाला करोडो रुपयाचं नॉलेज शिकायला भेटेल. तुम्ही काय करताना आज 20,000 रुपये कमावताना एक दिवस असा येईल की तुम्हाला 20,000 रुपये पर डे प्रॉफिट होऊ शकतं. आता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे, 9 रुपयाचा क्लासची
ॲड देणं यासाठी ते 10 ते 15,000 रुपये खर्च येऊ शकतो. ठीक आहे, ते 10 ते 15,000 रुपये 9 रुपये चालता चालता कुणीही आज तो क्लास अटेंड करू शकतो. त्यामुळे काय होईल, 1000 एक लोक जरी जॉईन झाले तर यदा कदाचित त्यांचा जो ॲडव्हर्टाईजमेंटचा जो खर्च आहे तो असा निघून जातो. कारण की ठीक आहे, 10,000 रुपये 10,000 रुपये ते ॲडमधनं आले, 10,000 रुपये त्यांनी ॲडसाठी दिले, पे केले, परंतु ॲक्च्युअली पैसा त्यांचा कोर्स विकून येतो. कोर्स विकून म्हणजे काय की त्या 10,000पैकी कमीत कमी 200 लोक जरी जॉईन झाले, 30,000 रुपयांनी त्या 200 रुपयाचे 200 लोकांचे पैसे होते किती. ॲक्च्युली हा शेअर जो नफा होतो तो ॲक्च्युली त्यांचा नफा असतो. तुम्हाला त्या 9 तासाच्या क्लासमध्ये सांगितलं जातं, तुम्हाला खोटं व्हेरीफाय PNL दाखवलं जातं. तुम्हाला जसं सांगितलं ना, क्लोन ॲप्लिकेशनचा वापर करून हे खोटे ट्रेड घेतात, तशाच पद्धतीने क्लोन ॲप्लिकेशनचा वापर करून स्वतःचा खोटा PNL दाखवतात की मी मागच्या वर्षामध्ये मला कमीत कमी 1 कोटीचा प्रॉफिट झाला, 2 कोटीचा प्रॉफिट झाला, आणि तुम्हाला सुद्धा असं वाटतं की या खरोखरच सरांना 9 कोटीचा किंवा 2 कोटीचा प्रॉफिट झाला. कारण कसं, तुम्ही शेअर मार्केटमध्ये नवीन असता, तुम्हाला काय होतं माहीत नसतं की शेअर मार्केटमध्ये सध्या कशा पद्धतीने फ्रॉड चालू आहे, क्लोन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने वापरलं जाते, कशा पद्धतीने त्याच्यावर खोटे ट्रेड घेऊन खोटं व्हेरीफाय PNL तयार केलं जातं आणि लोकांना दाखवलं जातं. फॉर एक्झाम्पल, मी मार्केटमध्ये नवीन आहे, मला माहीत नाही की बाबा मार्केटमध्ये खोटं व्हेरीफाय PNL काय, खरं व्हेरीफाय PNL काय. मी मार्केटमध्ये आलो, एखादा मला म्हणला की बाबा हे माझं वर्षाचं 10 कोटीचं व्हेरीफाय PNL आहे, मला माहीत नाही आहे की बाबा व्हेरीफाय असं असतं किंवा असं ओळखायचं असतं, तर मला सुद्धा काय वाटेल की बाबा हे दाखवलेलं व्हेरीफाय PNL आहे ना, ही ॲक्च्युअली खरोखर आहे आणि सरांना सुद्धा फायदा झालेला आहे. मग मी सुद्धा काय करतो की त्या 10 कोटी दाखवलेल्या व्हेरीफाय PNLला भाळतो. मला कसं वाटतं, सरांना 10 कोटी झालेत ना, माझा असा अंदाज नाही, मला 10 कोटी नको, मला वर्षाला 10 लाख जरी झाले ना तरी मी खुश आहे. कारण मला सध्या जॉब करून भेटतील किती, 3 ते 4 लाख रुपये. मी घरी बसून शनिवार रविवार सुट्टी घेऊन 10 लाख रुपये वर्षाला कमवू शकतो. कारण मला स्वप्न दाखवलेले असतात की बाबा तू वर्षाला 10 लाख रुपये कमवू शकतो, 15 लाख कमवू शकतो, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. फक्त एक प्राइज ॲक्शन शिकायची, प्राइज ॲक्शन मी प्रॉपर शिकवणार आहे, त्या पद्धतीने तुम्ही ट्रेड करायचा आणि माझ्या पद्धतीने तुम्ही सुद्धा प्रॉफिट कमवायचं. आता या 9 रुपयाच्या ट्रेडची पॉवर तुम्हाला सांगतो काय. 9 रुपयाच्या ट्रेडमध्ये किंवा 9 रुपयाच्या ह्या कोर्समध्ये तुम्ही करोडपती तर नक्की होणार नाही, पण भिकारी नक्की होणार. ते कसं पाहूया की फॉर एक्झाम्पल, तुम्ही 9 रुपयाचा क्लास लावला, क्लासमध्ये सांगणार तुम्हाला अशी एंट्री घ्यायची, अशा पद्धतीने ट्रेड ॲनालिसिस करायचा आणि अशा पद्धतीने एक्झिट करायचं. तुम्ही सुद्धा काय करता, तुमचे 1 लाख रुपये घेऊन मार्केटमध्ये उतरता किंवा 50,000 रुपये घेऊन मार्केटमध्ये उतरता. उतरल्याच्या नंतर सरांनी काय सांगितलं असतं, अशी एंट्री घ्यायची. तुम्ही सुद्धा तशाच पद्धतीने काय करता, ॲनालिसिस करता आणि एंट्री घेता. तुमचा तिथं होतो 2,000 रुपये लॉस. तुमच्या मनामध्ये एक माइंडसेट असतो की बाबा 2,000 रुपये गेलेत ना, मार्केटमधून मी 2,000 रुपये परत माघारी घेईन आणि मी शेअर मार्केट सोडून देईन. होतं असं की 2,000 रुपये हळूहळू तुमचा लॉस व्हायला चालू होतो. 2,000चा लॉस 10,000वर जातो, 10चा 20वर जातो, 20चा 50वर जातो, तुमचं कॅपिटल 50 जातं. तुम्ही काय करता, ते 50 रिकवर करण्यासाठी आणखीन 50 ॲड करता ट्रेडिंग अकाउंटला आणि हळूहळू ते 50 कसे रिकवर होतात हे पाहता. परंतु होतं उलटं की जे 50,000 रुपये गेलेले असतात ना, त्याच्यात आणखीन जे 50,000 ॲड केलेले असतात ना, ते 50,000 रुपये पण जातात. वरून जो क्लास लावलेला असतो ना, ती क्लासची पण फी गेलेली असते. शेअर मार्केटमध्ये कंटिन्यू जेव्हा तुम्हाला अर्निंग करायची असेल तर लॉंग टर्म शिवाय पर्याय नाही आहे. सेबी स्वतःचा सेबीचा अहवाल आहे. सेबी सांगते फ्युचर ऑप्शन, इंट्राडे ट्रेडिंग, डिलिव्हरी ट्रेडिंग यामध्ये जे 10 लोक इन्व्हेस्टमेंट करत आहेत त्यातले ॲव्हरेजली 9 लोक लॉसमध्ये आहेत आणि 1 व्यक्ती फक्त प्रॉफिटेबल आहे. तुमच्या मनामध्ये सुद्धा हा प्रश्न निर्माण होत आहे की बाबा हा एक व्यक्ती जो आहे तो हा नक्कीच आपला सर असू शकतो किंवा हे सोशल मीडियाचे इन्फ्लुएन्सर लोक आहेत की जे दिवसाला लाख लाख रुपयाचा प्रॉफिट दाखवत आहेत ते असतील. यदा कदाचित 100% ते नाही आहे, एखादा असू शकतो, पण 99.99% ते नाही आहे. मग आहेत तरी कोण, तर ते लोक आहेत जी लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. जी बाबा आज इन्व्हेस्टमेंट केलं, 10 दिवसांनी इन्व्हेस्टमेंट काढली किंवा वर्षभराने इन्व्हेस्टमेंट काढली, 2 वर्षांनी इन्व्हेस्टमेंट काढली, तर ते लोक आहेत की जी प्रॉपर शेअर मार्केटमधून इन्व्हेस्टमेंट करत आहेत. तुम्ही कधी पाहिले का राकेश झुंझुनवालाने 200 कोटी शेअर मार्केटमधून फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंगमधून कमवले नाही? तो लॉंग टर्म तो लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे. तो म्हणजे काय, एखाद्या शेअर्समध्ये एंट्री घेतली ना, प्रॉपर ॲनालिसिस करतात किंवा कंपनी कशी आहे, त्याच्या 5 वर्षात रिटर्न कसे आहेत, कंपनीचं फ्युचर प्लॅनिंग कसं आहे, कंपनीवर डेबिट किती आहे, कंपनीची लॅबिलिटी काय आहे, कंपनीचं प्रोडक्शन जे होणार आहे त्याला मार्केटमध्ये व्हॅल्यू किती आहे, अशा पद्धतीने पूर्ण पद्धतीने व्हॅल्युएशन करून आणि ॲनालिसिस करून तो व्यक्ती त्या शेअर मार्केटचे स्टॉक विकत घेतो. आपल्यासारखं नाही की बाबा ह्या व्यक्तीने सांगितलं ना की बाबा ह्या स्टॉकमध्ये मला ग्रोथ दिसते, मी बाय करतो, तुम्ही पण बाय करा. तर अशा पद्धतीने ती व्यक्ती बाय आणि सेल करत नाही. तर हा झाला एक त्या 9 रुपयाच्या कोर्सचा भाग.
आता दुसरं तुम्हाला सांगतो की तुम्ही कधीही कोणत्याही व्यक्तीच्या कमेंट वाचून किंवा त्या व्यक्तीने सांगितलेल्या कमेंट किंवा त्याने दिलेले ॲनालिसिसला भाळू नका. सध्या काय झालेलं आहे, प्रत्येक गोष्टींचा बाजार झालेला आहे. फॉर एक्झाम्पल, मी एखादा यूट्यूब चॅनल चालू केला ना तर मला सबस्क्रायबर विकत भेटतात, मला कमेंटसुद्धा विकत भेटतात. तुम्हाला गुगलचे जे तुम्ही हॉटेल्सचे किंवा कंपन्यांचे रिव्ह्यू बघता ना ते सुद्धा रिव्ह्यू सध्या पेड आहे. पेड म्हणजे कसे की सध्या अशी पॅकेजेस निर्माण केलेले आहेत की समजा तुमचं यूट्यूब चॅनल आहे, यूट्यूब चॅनलला तुम्हाला कशा पद्धतीने कमेंट पाहिजेत ना त्या तुम्ही आम्हाला कमेंट सांगा. मी तुमच्या चॅनलला 5,000 कमेंट करणार, पण 5,000च्या बदल्यात तुम्ही मला 10,000 रुपये द्यायचे. मी काय करणार, तुमच्या आता चॅनलला चांगल्या तुम्हाला जशा पद्धतीने पाहिजे तशा कमेंट मी करणार तुमच्या चॅनलला. त्यामुळे तुम्ही जर एखाद्याच्या कमेंट बघून त्याच्या चॅनलच्या सर्व्हिसेस बाय करत असाल तर हा तुमचा सगळ्यात मोठा लॉस असू शकतो. कारण तुम्ही त्या कमेंट वाचून गेलेला असाल ना तर तो व्यक्ती 100% फ्रॉड असू शकतो. बरं ठीक आहे, मी तुम्हाला एक टास्क देतो. इथं टास्क असा आहे की सध्या शेअर मार्केटचे जेवढे क्लासेस आहेत ना त्या प्रत्येक क्लासला तुम्ही काय करायचं, एक क्लास त्यांना कॉन्टॅक्ट करायचा. त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर त्यांना म्हणायचं, सर मला तुमचा क्लास बाय करायचा आहे. ती व्यक्ती म्हणेन, सर तुमचं वेलकम आहे, आमचा क्लास असा आहे, आम्हाला 7 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, आमचा एवढा रिटर्न आहे, अशा सर्व्हिसेस आहेत. तुम्ही फक्त एक प्रश्न विचारायचा त्यांना, सर तुमचं व्हेरीफाय पेनल दाखवता का? एका महिन्याचं नाही, एका वर्षाचं मागायचं. कारण एका महिन्यात ती व्यक्ती प्रॉफिटेबल असू शकते, पण कन्सिस्टन्सी प्रॉफिटेबल आहे का नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीचं एका वर्षाचं व्हेरीफाय पेनल चेक करणं 100% गरजेचं आहे. मी सांगतो तुम्हाला, एक छाती ठोकून सांगतो, 99% लोक तुम्हाला व्हेरीफाय पेनल देणार नाही. आणि जो 1% वर्ग जो व्हेरीफाय पेनल द्यायला तयार आहे ना त्याचं सुद्धा व्हेरीफाय पेनल 3 ते 5 लाखाच्या आतमध्येच असू शकतं. कारण 100% व्हेरीफाय पेनल हे सध्या फ्रॉड, म्हणजे जे लाखो करोडोचं व्हेरीफाय पेनल तुम्हाला दाखवलं जाते ना ते 100% फ्रॉड आहे. आता हे झाले नॉर्मल क्लासेसवाल्यांचं. सध्या काय झालेलं, भरपूर मोठमोठे क्लासेस आहेत. भरपूर मोठमोठे म्हणजे कसं की त्या व्यक्ती खूप श्रीमंत झालेले आहेत, फॉर्च्युनर, BMW अशा गाड्या आहेत त्यांच्याकडे. तुम्हाला सुद्धा वेळ वाटत असेल किंवा त्या व्यक्तीकडे फॉर्च्युनर, BMW अशी गाडी आहे, त्यामुळे ती व्यक्ती 100% प्रॉफिटेबल आहे आणि त्या व्यक्तीच्या क्लासमध्ये सुद्धा दम आहे. तर मित्रांनो, त्या व्यक्तीचा 99% तुम्ही क्लास लावू नका. फॉर एक्झाम्पल, भरपूर मोठे क्लासेस आहेत, मी डायरेक्ट नाव घेऊ शकत नाही कारण कॉपीराईटची स्ट्राईक मारू शकतात आपल्या यूट्यूब चॅनलला, त्यामुळे मी नाव घेऊ शकत नाही. परंतु तुम्ही ओळखून जावा की मोठमोठे चॅनल कशा पद्धतीने आहेत. मोठमोठे ॲड रन होत आहेत, मोठमोठ्या पद्धतीने जास्त प्रमाणात त्यांच्या चॅनलला सबस्क्रायबर ॲड झालेले आहेत. गाड्यांची तुम्हाला ॲड दाखवत असतात की बाबा मी फॉर्च्युनर कशा पद्धतीने नवीन घेतली किंवा मी एखादी गाडी घेणार आहे, तुम्ही मला नाव सुचवा, आपण गाडी घेऊया. मग ही गाडी मी शेअर मार्केटच्या पैशातून घेतली आणि मी कशा पद्धतीने त्या गाडीचा टॅक्स वाचवला, तर तुम्हाला आयडिया आलीच असेल की मी कुणाबद्दल बोलतोय. तर ठीक आहे, अशी व्यक्ती काय करते की स्वतः क्लास घेत नाही, ती काय करते त्यांच्याकडे थोडेफार लोक क्लासेस घेण्यासाठी अवेलेबल असतात. ते काय करतात, खाली 1-2 लेक्चर घेणार तुमचं की बाबा एंट्री घेणार तुमची आणि तुम्हाला असं उत्स्फूर्त करणार की बाबा क्लास करण्यासाठी. परंतु 99% लेक्चर ह्या त्या व्यक्तीचे रेकॉर्डेड असतात, ते आउटडेटेड झालेले असतात. त्यामुळे त्या रेकॉर्डेड लेक्चर 99% अजिबात लावायचे नाही. ते 100% तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार की बाबा आम्ही वेळोवेळी अपडेट करतो, लास्ट अपडेट ह्या दिवसाची, लास्ट अपडेट त्या दिवसाची. परंतु एक एक्झाम्पल देतो, तुम्ही मार्केटमध्ये भाजी आणायला गेला तर 4 पेंड्या उचलून बघता की बाबा ही चांगली आहे का, ही खराब झाली आहे का, त्यातली चांगली बघून तुम्ही भाजी घेऊन येता. तुम्ही मग शेअर मार्केटमध्ये 30,000 रुपयाचा एवढा मोठा क्लास घेण्यासाठी तुम्ही अशा फालतू लोकांच्या नादी का लागता? 100% हे रेकॉर्डेड लेक्चर असते, ते तुम्हाला कोणत्याही पद्धतीने इन फ्युचर सपोर्ट करणार नाही. त्यामुळं फिजिकल जिथं क्लास असेल तो क्लास करण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न करा. मी तर तुम्हाला क्लास न करण्याचा रेकमेंडेड देईल की स्वतः शेअर मार्केटमध्ये यूट्यूबवर भरपूर प्रमाणात मटेरियल फ्रीमध्ये अवेलेबल आहे. सुरुवातीला तिथंच प्रयत्न करा, त्यानंतर हळूहळू लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करा. 99.99% तुम्ही फ्युचर ट्रेडिंग अवॉइड करा. कारण फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंग ही असं मायाजाल आहे की क्षणिक भिकारी ज्याला व्हायचं ना त्यांनी फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंग करावी, हे माझं म्हणणं झालं. आता तुम्हाला स्वतः तुमचा पैसा घालवायचा आहे ना, मी कितीही ओरडू सांगितलं ना की फ्युचर ऑप्शन असं आहे, फ्युचर ऑप्शन तसं आहे, जो नवीन वर्ग आहे ना तो कंगाल झाल्याशिवाय माझं बोलणं त्याला खरं वाटणार नाही. तोपर्यंत मी तुम्हाला राम करतो किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने ट्रेडिंग करा, भिकारी व्हा. त्यानंतर मी जी सांगितलेली जी गोष्ट आहे किंवा मी जी सांगितलेलं जे मार्गदर्शन आहे ते तुम्हाला त्यावेळेस खरं वाटेल. कारण मी सुद्धा ज्यावेळेस शेअर मार्केटमध्ये नवीन होतो ना, मला सुद्धा नवीन लोक असं सांगायचे की अशा पद्धतीने मार्केटमध्ये फ्रॉड चालू आहे. पण मला काय होतं, माझ्या डोक्यामध्ये लालच भरलेली होती की बाबा माझ्याकडे 2 लाख आहेत ना, मला 6 लाख करायचे तर. आणि मी सुद्धा त्याच पद्धतीने मार्केटमध्ये आलेलो होतो. आज ते 3 लाख पण गेलेले आहेत आणि वरून 2 लाखाचं कर्ज झालेलं आहे. तर मित्रांनो, मी एक अशी कम्युनिटी तयार करण्याचा प्रयत्न करत आहे सध्या की बाबा शेअर मार्केटमध्ये जी नवीन लोक आहेत
त्यांना फ्रॉडपासून वाचवण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने आपल्याला करता येईल, कशा पद्धतीने थोड्याफार पद्धतीने लोकांना गाईड करता येईल। तर जर तुम्हाला माझा हा प्रयत्न आवडत असेल तर तुम्ही माझ्या कम्युनिटीला ॲड होऊ शकता। तर काय करायचं, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे, तुमच्यासोबत जो फ्रॉड झालेला आहे तो मला सांगायचा आहे, किंवा आपण सोबत मिळून एखादा व्हिडिओ बनवू कशा पद्धतीने फ्रॉड होत आहे आणि तो लोकांना सांगण्याचा प्रयत्न करू। माझ्या मित्राला जवळपास फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये 6 लाख रुपयाचा लॉस झालेला आहे। तो कशा पद्धतीने, फॉर एक्झाम्पल तो सुरुवातीला माझ्याबरोबर शेअर मार्केटमध्ये उतरला होता, 50,000 रुपयेच घेऊन उतरलेला होता, परंतु मगाशी मी जसं सांगितलं ना, 50,000 रुपये जो लॉस झाला तो रिकवर करण्यासाठी त्यांनी आणखीन 50 टाकले, 1 लाख रिकवर करण्यासाठी आणखीन त्यांनी 1 लाख टाकले, प्रीमियम सर्व्हिसेस विकत घेतल्या आणि सध्या तो 6 लाख रुपये शेअर मार्केटमध्ये त्यांनी फस्त केलेले आहे। त्यामुळे यदा कदाचित तुम्ही सुद्धा नवीन असाल आणि तुम्हाला झटपट श्रीमंत व्हायचं असेल तर फ्युचर अँड ऑप्शनचा वापर हा 100% टाळा, कारण फ्युचर अँड ऑप्शन हे 100% तुम्हाला बेकारी करू शकतं। त्यात 0.1% फक्त 0.1% तुम्हाला त्यात असे चान्सेस आहेत की त्यात तुम्ही थोड्याफार प्रमाणात पैसा कमवू शकतो, 99% तुम्हाला ते मातीत घालणार आहे। जर ठीक आहे, ही कम्युनिटी आपण तयार करत आहे ही नवीन लोकांसाठी आहे किंवा जुन्या लोकांसाठी आहे, ज्या लोकांना जॉईन होण्याची इच्छा आहे त्यांनी अवश्य जॉईन व्हा, मी तुमचं वेलकम करत आहे। तर मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।